लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे। महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांमध्ये निवडणुकीचा धुरळा उडणार आहे। त्यातील काही मतदारसंघ असे आहेत जे निवडणुकीच्या आधीपासूनच ट्रेंडिंग मध्ये आहेत, जिथे उमेदवारांमध्ये मोठी चुरस रंगल्याचं पाहायला मिळणार आहे। त्यामुळे निवडणुकीदरम्यान अशाच काही ट्रेंडिंग मतदारसंघांचा आढावा आपण घेणार आहोत। या ट्रेंडिंग मतदारसंघांमध्ये हातकणंगले या मतदारसंघाचाही नंबर लागतो। हातकणंगलेमधील लढत प्रामुख्यानं चौरंगी होणार असल्याचं आता स्पष्ट झालंय। शिंदे सेनेचे खासदार धैर्यशील माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी, ठाकरे सेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर आणि वंचित बहुजन आघाडीचे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष DC पाटील यांच्यात ही चौरंगी लढत रंगणार आहे। सर्व उमेदवार तुल्यबळ असल्यानं मतदारांचाही गोंधळ उडावा अशी परिस्थिती सध्या हातकणंगलेमध्ये निर्माण झाली आहे। धैर्यशील मानेंचा हिंदुत्ववादी फॅक्टर। धैर्यशील माने यांच्या बाजूनं महायुतीची ताकद आहे। तुलनेनं या मतदारसंघात शिंदे सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांची ताकद तितकी प्रभावी नाहीये। त्यामुळे याआधीप्रमाणेच धैर्यशील मानेंना पंतप्रधान मोदी यांची प्रतिमा पुढे करून हिंदुत्ववादी मतदारांना साथ घालावी लागणार आहे। भाजपची प्रभावी यंत्रणा किती कार्यक्षमपणे कार्यरत राहते यावर त्यांच्या मतदाराचा आलेख किती उंचावेल हे ठरणार आहे। उमेदवारीच्या स्पर्धेतून नाराज झालेले आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, शिरोळ भाजपचे संजय पाटील, गुरुदत्त कारखान्याचे अध्यक्ष माधवराव घाटगे या प्रमुख नेत्यांची नाराजी दूर करून प्रचारात आणण्यासाठी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी मातोश्रीकडे पाठिंबा मिळवण्यासाठी 2 वेळा फेरी मारूनही त्याचा फायदा झाला नाही। शेट्टी आता स्वबळावर निवडणूक लढवणार आहेत। शेतकरी विशेषतः ऊस उत्पादक यांच्या मतावर त्यांची भिस्त असणार आहे। ग्रामीण भागात त्यांना सुरुवातीपासूनच चांगला फायदा मिळत आलाय ही त्यांची जमेची बाजू आहे। यंदाच्या हंगामात अतिरिक्त ऊस दराचे आंदोलन करून त्यांनी शेतकऱ्याची मनं जिंकली असली तरीही ही मदतीची रक्कम न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या नाराजीला तोंड देत अक्षरशः एकला चालोरीची वाटचाल शेट्टींना करावी लागणार आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार सत्यजित पाटील यांचे त्यांच्या स्वतःच्या पन्हाळा शाहूवाडी मतदारसंघाचे हक्काचे चांगले मतदान आहे। शिवाय शिवसैनिकांची फौज, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नियोजन, त्यांचे वडील माजी आमदार बाबासाहेब पाटील सरुडकर हे विश्वास कारखान्यात उपाध्यक्ष असल्यानं तेथील अध्यक्ष आमदार मानसिंग नाईक यांची कुमक, तसेच अन्य विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचं पाठबळ हे त्यांचं बलस्थान ठरणार आहे। बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवारानं गेल्या वेळी 1.25 लाख मतं घेऊन राजू शेट्टी यांचा डाव मोडला होता। याच आघाडीनं यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष DC पाटील यांना उमेदवारी दिली आहे। शासकीय कामाचे मोठे कंत्राटदार असलेल्या पाटील यांची उमेदवारी कुणाला तारक आणि कुणाला मारक ठरणार हे आता बघावं लागणार आहे। तुम्हाला काय वाटतं? येत्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून खासदार म्हणून कोण निवडून येईल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।